कवी जनाच्या स्फूर्तीला ते आदिशक्ती नमो नमः. विजया कृपा प्रसादे मूढरची उपनिषदे अध्यात्म बुद्धी दे शारदे नवनिर्माणासी. तुझी एक कृपा बळे पुरवावे अध्यात्ममुळे दर्शन व्हावे गागळे श्रोते सज्जनासी. प्रसन्न व्हावे श्रोतेजन असो द्यावे ग्रंथ स्फुरण अधिक मास महिमान कथन करावया. पूर्वीच्या अध्यायात कृष्ण भगवंत द्रौपदीचा पूर्वजन्म कथित कुतूहले बोलत. पूर्वीच्या मागच्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण भगवंत द्रौपदीचा पूर्वजन्म कथा त्याचं कथन करताय कुतूहलानं आनंदानं. कृष्ण भगवंत सांगती द्रौपदी ऐकते एकाग्र चित्ती पूर्वजन्माची कहाणी चित्तवेधकती. श्रीकृष्ण वदती द्रौपदीशी अग तू पूर्वजन्मी मेधावी कन्या असशी ते महान तापशी पृथ्वीवरी या. द्रौपदीला सांगायला लागले कृष्ण भगवंत की बाई तू पूर्वजन्मी मेधावी कन्या होती, मेधावी ऋषीची कन्या होती, ते महान तपस्वी होते. वेदशास्त्र संपन्न करीती जय शिवार्चन तपानुष्ठान करून शंकरा भजती. तर मेधावी ऋषीची तू कन्या होती, तप अनुष्ठान करून शंकराला भजत. मेधावी कन्या ही भली कैशी झाली पंचाली ती कथा मधुर चांगली श्रवण करावी हो. तर मेधावी कन्या ही कशी पांचाळी कशी झाली ही कथा खूप सुंदर आहे, खूप गोड आहे, श्रवण करा. बाळांतपणी तत्वता मृत्यू पावली तिची माता पालन करिता पिता मेधावी ऋषी ती. बाळांतपण होताना तिची आई मृत्यू पावली आणि मेधावी ऋषीनं तिचं पालन केलं. चंद्रकलेच्या समान वाढू लागली सहजतेनं अति सुंदर रंबे समान दिसत असे ते दवा. चंद्राच्या कलेप्रमाणे ती वाढू लागली, आज काही उद्या काही, आज काही उद्या काही, अति सुंदर अशी रंबे समान दिसत. मातृप्रेमा मुकली ती कोमल कली क्रीडा करू लागली वनराईमध्ये की. आईच्या प्रेमाला मुकली कोमल अशी ती कन्या वनामध्ये क्रीडा करू लागली, फिरायला लागली, खेळू लागली. एकटी कन्या म्हणून लाड कौतिक करीती मुनी गेले बालपणा निघुनी आश्रमामध्ये की. एकटी कन्या होती म्हणून ऋषी लाड करायचे, कौतिक करायचे. असं करता करता तिचं बालपण निघून गेलं. तिचेच्या सहचारिणी गेल्या लग्न करून पुत्रवती ही होऊनी नांदू लागल्या की. तिचे ज्या मैत्रिणी होत्या सहचारिणी म्हणजे मैत्रिणी त्या लग्न करून तिच्या घरी गेल्या, त्या पुत्रवती होऊन नांदू लागल्या. आपल्या सोबतिनीचे सुख पाहुणी मनी उद्भवले दुःख मने मी केव्हा भोगले प्रपंचिक पुत्रवती होऊन. तिच्या मैत्रिणींचं सुख पाहून ती मनात म्हणायची की मी संसार कधी भोगल, पुत्रवती कधी होईल. पाहुणी कन्येची दुःखास मेधावती मुनी शोधी वरास रचावया कन्येच्या विवाहास फिरू लागला. तर त्या कन्येचं दुःख पाहून मेधावी ऋषी वराचा शोध करायला लागला आणि तो फिरू लागला. गावोगावी वर शोधणं केले करी निष्फळ प्रयत्न गेले सगळे होऊन त्या समयाशी. गावोगावी वर शोधायला लागला पण ते सारे प्रयत्न निष्फळ गेले. मेधावी कन्या मनात चिंता करी अत्यंत म्हणे अकल्पित नशिबात लग्न योग नशे की. ती मेधावी कन्या मनात चिंता करायला लागली. म्हणे आपल्या नशिबात लग्नाचं योग नाहीच काय अशी ती मनात म्हणे आहा मी काय करावे, कोणते व्रत आचरावे जेणे लग्न जुळून यावे हे अनाथनाथा की. रे देवा मी आता काय करू, कोणतं व्रत आचरण करू, माझं लग्न जुळून यावं म्हणून या मी अनाथ आहे. वय संपले विवाहाचे आता लग्न होईल ते कैसे, आता असे झाले मन तिचे त्या समयाशी. माझं लग्नाचं वय संपलं, आता माझं लग्न कसं होईल ती हताश झाली, दुःखी झाली. या माझ्या मैत्रिणी सर्व करीती पती पुत्राचा गर्व करू कोणते पूजा पर्व काही आकले ना. माझ्या साऱ्या मैत्रिणी गर्व करतात, माझा पती असा आहे, माझा पुत्र असा आहे. तर देवा मी कोणती पूजा करू, कोणतं पर्व करू मला काही समजत नाही.
मातेशी दुःख सांगावे तरी तिला कुठे ग पाहावे, ती जीवन संपवावे अति दुःख तिले काले. आईला सांगावं दुःख तर आई नाही, तिला कुठं पाहावं की असं वाटतं की आपल्या मनाला आपलं जीवन संपवून घ्यावं. माता जर जिवंत असती दुःख माझे निवारती, ती गेली निज धामाप्रती दुर्भाग्यासेवी. आई जर जिवंत असती तर माझं दुःखाचं निवारण केलं असतं. ती आई सुद्धा निज धामाला गेली, माझं दुर्भाग्य. ऐसे दुःखी अंत करणं ती विप्रख कन्या काकुळतीस येऊन आक्रंदच से रजनी दिन व्याकुळ झाली असे की. तर अशी ती दुःखात अंतकरणाने ती कन्या काकुळतीस येऊन दुःखी होऊन रोज चिंता करायची, व्याकुळ व्हायची. मेधावी ऋषींनी अनुष्ठान केले योग अनावया लागून, परंतु ते निष्फळ झाले पूर्ण. त्या समयाशी बापानं खूप प्रयत्न केले, अनुष्ठाने आले, पण योग काही आला नाही, सार निष्फळ झालं. प्रारब्ध जाता रुसुनी मनासारखे नये जेव्हा घडुनी, त्याची विपरीत घडुनी अनर्थ झालासी. प्रारब्ध आपलं तकदीर जर रुसून बसलं, प्रारब्ध जर रुसून बसलं तर मनासारखं काहीच घडत नाही, विपरीत घडतं आणि काहीतरी अनर्थ होतं. मेधावी मुनीच्या अकस्मात स्वास्थ्य बिघडून झाला घात, ज्वर चढला मस्तकात प्राणांतक मोठी. मेधावी ऋषींचं म्हणजे तिच्या बापाचं अचानक तब्येत बिघडली आणि ज्वर म्हणजे ताप चढला मस्तकात, प्राण जवळ आला. आपलेल्या लोहासम अंग झालेला संयम, कृष्ण वापाने रोम रोम जीव घेण्या ताप चढे की. तर लोखंड जसं तापतं तसं त्यांचं अंग तापलं आणि लाल झालं आणि अंगातून वाफा घेऊ लागल्या, जीव घेण्या ताप चढला. अंथरुणाशी खिळला, मूर्छा येऊनी पडला, डोळे फिरवू लागला आक्रंदे बहुकी. तो तिचा बाप अंथरुणाशी खिळून राहिला, मूर्छा यायच्या, डोळे फिरवायचा आणि खूप दुःख करायचं. कंपायमान झाले शरीर, कंपाय म्हणजे थरथर करायला लागलं शरीर, कंपायमान झाले शरीर. घाम फुटला सर्वांगावर, हात पाय जन्मांगार टोकती बहुकी. शरीर थरथर करायला लागलं, साऱ्या अंगाला घाम फुटायला लागला आणि हातापायाची अंगार म्हणजे काहिली व्हायला लागली. प्राणांतक वेळ आली, हृदय आली गुरु माऊली, म्हणे देवा करी कृपा सावली. श्री विष्णू शंकर भगवंता प्राण जवळ आला आणि हृदयामध्ये म्हणे देवा आता तरी कृपा कर. शंकरा हे गोविंदा धावणे आई या वेळा, रक्त उकू लागला घळघळा तोंडा बुजून तो. भगवंता आता तरी धाव, तोंडातून रक्त उकू लागला. मृत्युमुखी पडला तर कोणी धी, मृत्यूला हिला होता प्रारब्ध, म्हणून जडली प्राणांतक व्याधी. त्या समयासी त्याच्या तंत्रात मृत्यू गेला होता. व्याधीचे होते निमित्त, दुःखाचे फक्त निमित्त होते, सरले होते जीवन सांप्रत. न टळे मृत्यू कुणा जीवाप्रत, काही केले तरी की. जर तकदीरात तुमचं आयुष्य तेवढे तर मृत्यू कुठल्याही जीवाला कळत नाही, काही केलं तरी. जीव शरीरातून गेला, प्राणहीन देह पडला, विष्णुदितांनी जीवात्मा नेला विमानात घालून. त्या ऋषीचा जीव शरीरातून निघून गेला, देह पडला आणि विष्णुदूतांनी तो जीव विमानात घालून घेऊन गेला. गत प्राण झालेल्या पित्याशी धरिले तिने हृदयाशी, म्हणे हाय माझ्या दैवाशी दुःख गेले असे की. गत प्राण झालेला बाप त्याचं शरीर तिने हृदयाशी धरलं. दैवा काय हेच दुःख माझ्या तकदीरात होता. वडिलांचा आधार तोही तुटला साचार, आता कोणाचा घेऊ आधार. पुढील जीवनात एक बापाचा आधार होता, तो सुद्धा सुटला. आता कुणाचा आधार घेऊ, पुढचं आयुष्य कसं जगू. आई बाळपणी मरता नव्हती भ्रांती माझ्या चित्ता, परंतु आईनं तरण्यात पिता मरून पडला असे की. बाळांपण होताना आई मरली, आई वारली, मला काही वाटलं नाही, पण आईने तारुण्यात पिता मरून पडला. माझे दुःख सांगू पुन्हा कोण करील माझ्या शांत मना, या एकांती निबिडवना कोणा पुढे रडू की.
हे देवा, माझं दुःख कुणाला सांग, कोण माझं मन शांत कर, या एकांत अशा निबिड वनामध्ये पुन्हा पुढे रडू. आश्रमातील शांतता गंगून गेली तत्वता, भयावह या चित्ता कोण शांत वेल. साऱ्या आश्रमातील शांतता भंगून गेली आणि भयावह दिसायला लागलं. मग ती विप्रभाला करू लागली बहु गर्भला, अर्थ किंकाळी गगनाला भिडली जणू की. मग ती ब्राह्मण कन्या रडू लागली, गर्भला करू लागली. तिची किंकाळी, तिचा आवाज गगनाला भिडू लागला. ऐकून तिचे आक्रंदन त्या वनातील मुनी ब्राह्मण आले पाहावं धावून त्या समयासी. तर तिचं आक्रंदन, तिचं रडणं ऐकून त्या वनातील ऋषी ब्राह्मण तिथं आले. मेधावीच्या कलेवराशी त्यांनी उचलले त्या समयाशी, क्रियाकर्म करुणी आश्रमाशी थांबले बहुकाळ. त्या मेधावीच्या ऋषीच्या कलावराशी म्हणजे त्या शरीराला त्यांनी उचललं आणि क्रियाकर्म करून काही दिवस तिथं थांबले. मेधावी कन्येचे केले सात्वन, म्हणे ती एक वेळ येणार असते मरण, त्याचे दुःख ते पूर्ण कोणाला लाभ असे की. ते मेधावी ऋषीच्या कन्येचे ते ऋषी सात्वन करायला लागले आणि बाई एक वेळ तर मृत्यू येणारच आहे, तर ते दुःख करून काय लाभ होणार. ज्यावेळी जन्मतो जीव त्याच वेळी मृत्यू ही देव, जन्म मृत्यू ही देवाची ठेव आपल्या हाती नसे की. तर ज्यावेळा जन्माला येतो जीव त्याच वेळी भगवंत त्याच्या कपाळावर मृत्यू लिहून देतो आणि जन्म मृत्यू हे देवाची ठेव, आपल्या हातात काही नाही. हे शरीर भाड्याचे घर सोडून जावे लागे साचार, व्यर्थ लोभ धरता दुःख फार जीवा होत असे. बाळा, हे शरीर भाड्याचे घर सोडून जावंच लागतं, व्यर्थ लोभ धरू नये आणि व्यर्थ लोभ धरला जास्त दुःख होतं. जन्म मरण हे देवा हाती, याचे दुःख करणे ह्या अज्ञानवती. तू मेधावी ऋषीची कन्या ज्ञानवती, भ्रांतीमध्ये का पडली ती. जन्म मरण हे देवाचे हाती, त्याचे दुःख करणे म्हणजे अज्ञानी होय. आणि तू तर मेधावी ऋषीची कन्या ही ज्ञानवंती आणि तू या भ्रमात का पडली. नाशिवंत हे शरीर पंचमहाभूताचे साचार, प्राण आत्मा अमर या मरण नसे की. शरीर हे नाशिवंत आहे आणि पंचमहाभूताचे हा प्राण, हा आत्मा, हा अमर आहे. या आत्म्याला मरण नाही. हे तुम्हा ठावे असूनी दुःख का करीत असे म्हणी, मेधावी कन्ये समुनी समजावी ती बहुकी. बाई, येथे तुला ठाऊके दुःख का करते, म्हणून ती त्या कन्याला समजावून लागली. जन्म मृत्यूचा हा खेळ देव खेळ केवळ सकळ, मृत्यू असे अटळ जन्मलेल्या जीवाची. हा फक्त जन्म मृत्यूचा खेळ आहे आणि हा खेळ भगवंत खेळत असतो. आणि मृत्यू हा अटळ आहे, जो जन्माला आला तो मरणार आहे. आई जीव आईच्या उदरातून जन्मा येतसे आनंदान, आपले भोगी तो जीवन मृत्यू येईपर्यंत. जीव हा आईच्या उदरातून जन्माला येतो आनंदानं आणि हे जीवन भोगतो मृत्यू येईपर्यंत. जन्म मृत्यूचा फेरा चुकावया, आत्मज्ञानाची असे किमया. गुरु देत असे मोक्ष जीवा, या जन्म मरणातून. हा जन्म मृत्यूचा फेरा जर चुकायचा असेल तर त्या आत्मज्ञानाची म्हणजे गुरु केला पाहिजे, म्हणून मोक्ष मिळतो या जन्म मरणातून. म्हणून आपल्या जीवनी शरण गुरुशी जावनी, मुक्त व्हावे जन्म मृत्यूतूनी प्रत्येक जीवाने. म्हणून जो जीवाला आला त्याने गुरुला शरण जावं आणि या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त व्हावं. जन्म मृत्यूच्या पलीकडे जो मोक्ष भाव जीवा घडे, त्यासाठीच देह मिळे या जीवाला गेली. जन्म मृत्यूच्या पलीकडे हा जीव मोक्ष घडावा म्हणून हा देह मिळतो या जीवाला. परंतु ही जाण नसे जीवा, म्हणून जन्म मृत्यूचा गावा ना या दुःखाशी दवा, आत्मज्ञाना वाचोया. हा जीव मोक्ष घडवण्यासाठी दिला असतो, पण त्याची जाणीव या जीवाला नसते. आणि जन्म मृत्यूचा गावा हा असतो, याला काही दवा नाही, आत्मज्ञाना वाचो. या वनातील ऋषी मुनी तिला ज्ञान देती दीन रजनी,
केली ही शांत झाली म्हणे त्या समयाशी त्या वनातील ऋषी तिला ज्ञान द्यायचे दिन रजनी दिवस आणि रात्री सुद्धा मग ती शांत झाली. त्या सकळ ऋषी समवेत उत्तर क्रिया करून समस्त आश्रमाशी राहिली निवांत प्रभू चिंतन करीत असे. त्या साऱ्या ऋषींनी समजावल्यानंतर त्या ऋषी समवेत उत्तर क्रिया करून ते आश्रमात निवांत राहिले भगवंताचं चिंतन करत. अचानक शांत समयाशी तिथे पातले दुर्वास ऋषी अत्यंत क्रोधाग्निशी ज्यांनी धारण केले की अचानक त्या शांत अशा ठिकाणावर तिथं दुर्वास ऋषी आले. दुर्वास ऋषी म्हणजे अत्यंत क्रोध आणि क्रोधी. त्यांनी क्रोध हा धारणच केलेला होता. हे होता कोपायमान जळून टाकीतील देवगण एवढा त्यांचा अधिकार पूर्ण तपामुळे लाभला. त्यांचं इतकं तप होते ते जर कोपायमान झाले कोप झाले तर देवांना सुद्धा जळून टाकायचे तेवढं त्यांचं तप होतं. प्रलय काळी शंकराचे दुसरे रूप होते ते साचे याच्या पुढे न चाले कोणाचे एवढं सामर्थ्य कधी. प्रलय काळाला जेव्हा शंकराचे जे रूप तसं दुसरं रूप दुर्वासाचं त्याच्या पुढे कोणाचं योग सामर्थ्य चालत नाही. श्रीकृष्ण सांगते युधिष्ठिरा अरे तुझी आई कुंती साचारा आराध्य या ऋषीवरा सेवा केली असे बाळपणी. कृष्ण भगवंत सांगतात की अरे धर्मराजा युधिष्ठिरा ही तुझी आई कुंती हिचं आराध्य हिने या ऋषीची बाळपणी सेवा केली आहे. दशाकार्षिणी विद्येशी दिले तुमच्या मातेशी बहुकृपावंत हा ऋषी दुर्वास ज्या म्हणती की तर तिला खूप विद्या दिली दुर्वास ऋषीने तुझ्या आईला. हा ऋषी खूप कृपावंत आहे. प्रसन्न झाल्यावर कृपा करी क्रोध झाल्यास भस्म करी असा हा दुर्वास प्रलयकारी कीर्तिमंत असे की प्रसन्न झाल्यावर कृपा करतो आणि क्रोध झाल्यावर भस्म करतो असा हा दुर्वास प्रलयकारी कीर्तिमंत आहे. श्रीकृष्ण बदले धर्माप्रत अरे मी देवांचा देव संप्रत परंतु याच्या पुढे जिथे पडत देव पण माझे. कृष्ण धर्माला सांगायला लागले अरे मी देवांचा देव सर्वात श्रेष्ठ पण याच्या पुढे मी सुद्धा फिका पडतो माझा देव पण फिका पडतो. एके समय माझे घरास अकस्मात पातले दुर्वास वेळ लागला रुक्मिणीस आदरात करवाया. एके वेळी दुर्वास ऋषी माझ्या घरी आले अचानक आणि रुक्मिणीला आदरातिथ्य म्हणजे आदर करण्यासाठी थोडा वेळ लागला. तिने कोप झाला आणि वार अंग प्रत्येकी झाले अंगार डोळ्यातून ज्वाळा साचार प्रकट झाल्या भूकी. थोडासा वेळ झाला आतिथ्य करण्यासाठी त्याने त्यांचा कोप आणि वार झाला आणि अंगार झाली डोळ्यातून ज्वाळा निघू लागल्या. आम्ही घाबरलो त्यांना पाहुनी शरण आलो त्यांच्या चरणी परिराग त्यांना येऊनी म्हणे दंड करीतो तुम्हाची. आम्ही घाबरलो त्यांच्या चरणी लोळलो पण त्यांचा राग ते म्हणे तुम्हाला मी दंड केल्याशिवाय सोडणार नाही. श्रीकृष्ण म्हणाले युधिष्ठिरा आम्हा दोघाशी रथाशी जुंपले साच्या रथाशी बैसुनी स्वतः दुर्वासा हातारू लागले की. काय दंड दिला ऐका काय दंड दिला. कृष्णाला आणि रुक्मिणीला रथाला झुकलं आणि स्वतः तो रथ हाकू लागले त्यांना रथ घोडायला लागले. दुर्वासा हाताला करू लागला. श्रीदेवांचाही देव असून अरे ऋषीमुनींचा दास होऊन झालो त्यांच्या रथाचा अश्वदान रुक्मिणी सुद्धा झुंपली की. अरे मी देवांचा देव असून त्या ऋषीचा दास झालो आणि त्याचा रथाचा अश्व म्हणून रुक्मिणीला सुद्धा झुंपली. जीव शरीरातून गेला रुक्मिणीला सुद्धा रथाला झुंपलं. युक्तिवाद त्यांच्या पुरती चालत नसे या जगती म्हणून आम्ही रथ ओढता मंदगती चालत तसे. तर त्यांनी आम्हाला झुकल्यानंतर आम्ही थोडे बागर रथ ओढत होतो तर ते चाबुकानं हाणायचे. झालेल्या अपराधाचा दंड आम्ही उभयता भोगीला उदंड जिरविला आमचा घमंड त्या दुर्वास ऋषीनी. तर आमच्या झालेल्या अपराधाचा दंड त्यांनी आम्हाला उदंड असा दंड दिला आणि आमची गमेड जिरावून टाकली. रथ ओढता ओढता रुक्मिणी शिरली तत्वता ओढ सुटून येते जाता उषाकांत पडली की. रुक्मिणीला रथ ओढता ओढता
तिचे ओठ सुकून गेले आणि तिला तहान लागली. पाहून तयेची दैना दया उद्भवली मना, पाताळ गंगा केली निर्माणा रुक्मिणी स्तवती. तर तिची दैना पाहून त्या ऋषीनं पाताळातून गंगा निर्माण केली रुक्मिणीसाठी. पाताळ गंगेची धार रुक्मिणीच्या मुखी साचार, पडता कोप कृष्णानं गंगा निर्माण केली आणि रुक्मिणीच्या तोंडात पाणी लागले. ते त्यानं पाहिलं ऋषीनं. पडता कोपरे ऋषीवर आगंतुक ते पाहून दुर्वास म्हणाले, कृष्णा तू दंडित माझा. आगंतुक पाहून ऋषी कोपला आणि ते पाहून दुर्वास म्हणाले, कृष्णा अरे तू दंडित माझा असताना माझ्या आज्ञेविना पाताळ गंगा का आणली. अरे बाबा कृष्णा, अरे मी तुला दंड देत असताना माझ्या आज्ञेशिवाय पाताळातून गंगा का आणली. माझ्या पुढे देवपण दाखविले तुला म्हणून, अरे तुमची ताटातूट होईन उत्तर आयुष्यामध्ये की. माझ्या पुढे देवपण दाखवतो काय, म्हणून एक ध्यानात ठेव, तुमची उरलेल्या आयुष्यामध्ये ताटातूट होईल. ऐशी त्याची शापवानी आम्ही भोगली या अवनी, दंडकार्यान्यात राहुनी भोगली असे की. तर बाबा त्याची ती शापवानी आम्ही भोगली आणि दंडकार्यान्यात राहून असा हा दुर्वास मुनी मेधावीच्या आश्रमी येऊनी मेधावी कन्याशी शांतता देऊनी वार्तालाभ करीत असे. असा हा दुर्वास ऋषी मेधावीच्या आश्रमात येऊन त्या कन्येशी वार्तालाभ करीत होता, गप्पा मारत होता, बोलत होता. दुर्वास ऋषी पाहुनी मेधावी कन्या गेली आनंदोनी, म्हणे आता हे पहा मुनी मनोरथ पूर्वती देखी. दुर्वास ऋषींना पाहून ही मेधावी कन्या आनंदित झाली आणि म्हणे आता हे ऋषी आपले मनोरथ पूर्ण करतील. त्यांच्या पुढे दिनवाणी उभी राहिली हात जोडून, म्हणे माझे मनोरथा जाणून पूर्ण करावे हो. त्याच्या पुढे उभी राहिली हात जोडून, म्हणे माझं मनोरथ पूर्ण करावं. लग्न करण्याची कामना माझ्या अंतरी असे अपूर्ण, तुम्ही करावे पूर्ण मनोकामना दुर्वासा समर्था. माझी इच्छा काय लग्न करण्याची माझ्या अंतरामध्ये ती अपूर्ण आहे, तर ती तुम्ही पूर्ण करावी. दुर्वासा शंकरापरी आले असता घरी, तू काय मागशी प्रपंच साचारी अन्य मुनी बोलिले. दुर्वास प्रसन्न होता, येतीने मोक्ष तत्वता, कळेल जन्म मृत्यू आता असे मागावे तू. त्यांना सांगितलं होतं दुर्वास जर घरी आले तर तुझा जन्म मृत्यूचा फेरा कळल आणि तू हे असं संसार हे काही मागू नको, तुला मोक्ष मिळल. घरी मेधावी कन्या म्हणाली, प्रपंचात माझी इच्छा राहिली की अपूर्ण राहिल्या बरी भली मुक्ती कशी लाभेलो. मग मेधावी कन्या त्या ऋषींना म्हणाली, प्रपंचामध्ये माझी इच्छा अपूर्ण राहिली आणि ती अपूर्ण राहिल्यावर मला मुक्ती कशी मिळेल. म्हणून हे ऋषी वरा इच्छा प्रपंचाची पूर्ण करा, मागणे नाही तुझे साचारा भूमंडळ या. म्हणून हे ऋषी माझी इच्छा प्रपंचाची पूर्ण करा, दुसरं काहीच मागायचं नाही. दुर्वास म्हणाले, ते देवा तुझ्या पित्याचा पुण्य ठेवा, मागावे मोक्ष वैभवा उद्धार व्हावयासी. तरी सुद्धा दुर्वास तिला म्हणाले की बाई तुझ्या पित्याचा खूप पुण्याचा ठेवाय, तुझा बाप खूप पुण्यवान आहे, तर तू मोक्ष वैभव किंवा उद्धार वयासाठी मागून घे. आल्या जन्मी प्रपंच पाच पंचाच्या विस्तार मंच प्राप्त होत असे सहज संच जो संचित असे की. आकाश पृथ्वी आप तेज पाचवे वायू तत्व सहज पंचमहाभूताच्या गरज देही नित्य नाम तसे. या पाच तत्वा मिळून जे येतसे घडून अंत समय त्याची मिळवणी मनुष्य शिराची. आई या पंचतत्वा मिळून हा देह होत असो आणि या पंचतत्वामध्ये शेवटी विलीन होतो. म्हणून देह हा हे नाशिवंत, त्याचा प्रपंच ना गुरत, परमार्थ साधता जीवित मोक्षापर्यंत जात असे. बाई हा देह नाशिवंत आहे तर त्याचा प्रपंच गुरतच नाही, परमार्थ साधल्यानंतर मोक्षाची प्राप्ती होते. प्रपंचाची आकर्षणे मनती पुन्हा जन्मणे आणि मरणे, विवेक करी शांतपणे या सगळे काचा तू. बाई प्रपंचाचं आकर्षण म्हणून पुन्हा जन्म पुन्हा मरण, तर तू असं शिशिलवान म्हणून सुशिला नाव ठेवून औचित्य साधिले तुझ्या पितानं ज्ञानवंत जे बहुकी. तू शिलवाने
म्हणून तुझं नाव सुशिला ठेवून औचित्य साधलं तुझ्या बापानं. तू ज्ञानवंते ऐक माझे सुशिला बालिके, सार्थक करी काही कौतुके, आत्मा जागवे अलौकिके, मोक्ष साधवया. तर बाळा सुशिला काहीतरी सार्थक कर, कौतुक कर, आत्म्याला जागावं आणि मोक्ष लाव. तेव्हा मी देवी मदनी मज अन्य नको यावेळी, मज प्राप्त व्हावा महाबली पुण्य प्रभावे आपल्या. तेव्हा मेधावी म्हणाले मला काहीच नको, मला फक्त एकच वर माझ्याकडून महाबली जन्माला यावा, पुण्यवान माझ्या मैत्रिणीचे पती सुख पाहून मी झुलते अधिक अधिक, प्राप्त व्हावे मज ते लौकिक, अलौकिक नको काही. ऋषी माझ्या मैत्रिणीचे पती सुख पाहून मी दिवसेंदिवस झुलत आहे आणि ते मला प्राप्त झालं पाहिजे, मला काहीच नको. वर शोधन करिता करिता मृत्युमुखी पडला पिता, शांत विना तयाच्या चित्ता, मी पती सुख मागत असे. वर शोधता 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 माझा पिता मृत्युमुखी पडला आणि त्याचं मन अशांत होऊन तो मरण पावला. त्याचा आत्मा शांत होण्यासाठी मी पती सुख मागतो. शब्दस्पर्श मुखपरस गंध संपूर्ण या जीवाशी ताकदी बांधून, एकदा जीव होतो त्या आधीनं मग निवृत्ती नशेकी. असं तर मायेचा विस्तार नाशिवंत जो दुःख खरोखर, हा सुख जसे तसे बरोबर परी दुःख मूल कसे. जीव होतसे या धर्ममान, मग कैसे मोक्ष ज्ञान, जन्म मृत्यू भोवऱ्यात सापडून अधोगती जाससे. जीव या संसारात रममाण होतो, जीव रममाण झाला की मोक्ष ज्ञान मिळत नाही, मग परत जन्म परत मृत्यू सापडून अधोगतीच जावं लागतं. प्राप्त झाल्या देहकुळी आत्मज्योत लावावी आवेळी, काय मागशी पती सुख यावेळी, जे नाशिवंत असे की. अगं आपल्या कुळाला आत्मज्योत लावावी असं काहीतरी माग. काय मागते म्हणजे पती सुख. जे नशिवंत आहे ते मागते. लीलाध्याय अति सुरस, मार्ग सांगतील मुनी दुर्वास, श्रवण करा हो श्रोते खास, अध्यात्मारास उत्कंठेने. तिसरी अधिक मास महात्म्य ग्रंथ, ब्रह्मनियम पद्मधार कथारस, दास पुरे कथित सेजन हितार्थ, चतुर्थ अध्याय. श्री राम जय राम जय जय राम.